जास्त हवं आणि लिगल गार्डियनशिप म्हणून कोण निवडले जाऊ शकतात? स्वतः आई बाबा, जवळचे नातेवाईक किंवा त्या व्यक्तीचे बहीण भाऊ, म्हणजे रक्ताचे नातेवाईक असं ब्लड फॅमिली असं म्हणतो ना ते. आणि ह्याच्यामध्ये असं पण आहे की त्या मुलाला कोणीच नाहीये, ना आई बाबा नाहीये किंवा आई भाऊ वडील बहीण नाहीये किंवा कोणीच नाहीये, तर तुमचे जे परिवार असतात ते पण तुम्ही लिगल गार्डियन बनू शकतात. तर त्याची प्रोसिजर कशी असते लिगल गार्डियनशिपची? एक मिनिट. 18 नंतरच करता येईल. 18 नंतर करता येईल. हा, 18 नंतर करता. मी म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगते. तर लिगल गार्डियनशिपची एक मिनिट. माझं हे 18 वर्षानंतरचं आहे. आणि हे पण लक्षात घ्या, नॅशनल ट्रस्ट ऍक्ट आहे, या अंतर्गत लिगल गार्डियनशिप आणि निरामया हे होतं. तर लिगल गार्डियनशिप साठी हे जे नॅशनल ट्रस्ट ऍक्ट आहे, इथे लोकल लेवल कमिटी, लिगल गार्डियनशिप, निरामया हे सगळं आहे. आता लिगल गार्डियनशिप मध्ये क्लिक केल्यावर अप्लाय फॉर लिगल गार्डियनशिप ही पण साईड दाखवते, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर करू शकतात. फॉर एक्झाम्पल, कधी कधी असा प्रसंग येतो पालकांसमोर, आपण मुलांच्या नावाने अकाउंट काढतो, हा, आणि पण आई वडील हे 18 वर्षापर्यंत तेच अकाउंट मुलाच्या वतीने वापरत असतात, पण 18 वर्षानंतर ते अकाउंट आई वडील नाही वापरू शकत, कारण ते मूल 18 वर्षाचं झालं आणि आपल्या भारतीय घटनेनुसार 18 वर्षाचे मूल हे सजग असतं, पण आपल्या मुलांच्या बाबतीत असं ते शक्य नसतं. मग त्यासाठी एक लिगल गार्डियनशिपचे डॉक्युमेंट आहे. त्या लिगल गार्डियनशिपमध्ये 2-3 फॉर्म असतात. एक फॉर्म त्या आईवडिलांनी भरायचा असतो, एक फॉर्म तुम्ही ज्याला लिगल गार्डियन अपॉइंट करणार आहात, जो कोण तुमचा काका असेल, मामा असेल किंवा कोणी असेल, त्यांनी तो फॉर्म भरायचा असतो. आणि मग हे सगळे फॉर्म लोकल लेवल कमिटीला सबमिट करायचे असतात. तर लोकल लेवल कमिटी प्रत्येक, ही बघा इथे लोकल लेवल कमिटी आहे. लोकल लेवल कमिटी पुण्यामध्ये, लोकल लेवल कमिटी फक्त पुणे नगरपालिका हॉस्पिटलमध्ये असते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचं जे ऑफिस असतं तिथे लोकल लेवल कमिटी असते आणि तिथे जाऊन हा फॉर्म सबमिट करायचा असतो. मग लोकल लेवल कमिटी ही बघते की हे फॉर्म